हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मीनाताईचा क्लास. इंग्लिशचे धडे आता मराठीमधून. तर आज आपण इंग्लिश मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 5 लेसन नंबर 3 सॉल्व करणार आहोत, ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर आज आपण सॉल्व करणार आहोत प्रॉब्लेम सेट 8 5th स्टँडर्ड लेसन नंबर 3 ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. तर फर्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 42,311 plus 65,36,624. तर क्वेश्चन हा मी इकडे लिहून घेतला आहे. तर आपण त्याप्रमाणे हे सॉल्व करूया. ओके. तर फर्स्ट नंबर आहे तो त्यांनी 5 डिजिटचा दिला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लाख आणि 10 लाख नाहीये. आणि सेकंड नंबर मध्ये त्यांनी 10 लाख आणि लाख हे दिले. तर त्याप्रमाणे आपल्याला हे नंबर्स हे प्रत्येक डिजिट मध्ये लिहायचे आहेत त्यांच्या डिजिट प्रमाणे. तर आपण आता स्टार्ट करूया. 1 + 4 1 + 4 5 1 + 2 3 2 म्हणजे 3 1 मध्ये येणार आहे 2 हा 1 आणि हे 2 झाले टोटल 3 आणि 4 मध्ये 1 प्लस केलं तर येणार आहे 5. नेक्स्ट आहे 3 + 6 किंवा 6 + 3. तर आपण 6 मध्ये 3 प्लस करायचे 7 8 9. नेक्स्ट आहे 2 मध्ये 6 प्लस करायचे, म्हणजेच आपण 6 च्या पुढे 2 आपल्याला काउंट करायचे 7 आणि 8. नेक्स्ट आहे 4 + 3. 4 मध्ये आपण 3 प्लस करायचे, म्हणजे 4 च्या पुढे काउंट करूया 3 5 6 7. इथे वरती हा काहीच नंबर दिला नाहीये, म्हणजेच आपल्याला 5 चे 5 खाली लिहायचे आहेत आणि 6 चे 6 खाली लिहायचे. अशा तऱ्हेने आपली अमाउंट येत आहे. आपला आन्सर आहे 65,78,935. नेक्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व करूया. 3,17,529 plus 8,04,613. 3,17,529 plus 8,04,613. तर 9 मध्ये 3 प्लस केले तर 9 च्या पुढे आपल्याला काउंट काढायचे आहेत 10 11 12. 12 चे 2 1 इकडे कॅरी ओव्हर केला मी. आता आहे 2 मध्ये 1 प्लस केला तर 2 मध्ये 1 प्लस केला तर 3 3 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 4. आता 5 आणि 6 किती होणार आहे, तर आपण 6 च्या पुढे 5 हे काउंट करायचे आहे 7 7 8 9 10 11. 11 चे 1 कॅरी ओव्हर केला 1. आता आपण 7 मध्ये आधी 1 हा प्लस करायचे 7 + 1 8 आणि 8 मध्ये आपण हे 4 प्लस करायचे, म्हणजे 9 10 11 12. 12 चे 2 कॅरी ओव्हर केले 1 1 आणि 1 झाले 2. आता 3 मध्ये आपल्याला 8 प्लस करायचे, मग आपण 8 च्या पुढे 3 हे काउंट करायचे, म्हणजे 9 10 11 झाले 11. ओके, म्हणजे आपला आन्सर आहे 11,22,142. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3.
12,42,746, 4,83,748. तर क्वेश्चन मी लिहिला आहे इकडे 12,42,746, 4,83,748. 6 मध्ये 8 प्लस करण्यापेक्षा आपण 8 मध्ये 6 प्लस करूया. म्हणजेच 8 च्या पुढे आपल्याला 6 काउंट करायचे आहेत. 9, 10, 11, 12, 13, 14. म्हणजेच किती झाले आपण 6 हे काउंट केले आहे. तर झाले 14 चे 4, 1 कॅरी केला वरती टेन्स मध्ये. आता 4 मध्ये हा 1 प्लस केला तर येणार आहे 5. 5 च्या पुढे आपल्याला प्लस करायचे आहेत 4 म्हणजे 6, 7, 8, 9 म्हणजे येणार आहे 9. आता इकडे कॅरी ओव्हर काहीच नाहीये त्यामुळे आपण हे दोन्ही नंबरला प्लस करायचे. 7 आणि 7 किती होणार आहे 7 आणि 7 14 म्हणजेच 14. 14 चा 4 कॅरी ओव्हर केला 1. 2 मध्ये 1 प्लस केला तर 3. 3 आणि 3 होत आहे 6 म्हणजेच 4, 5, 6. नेक्स्ट आहे 4 मध्ये 8 प्लस करूया आपण. म्हणजेच 8 च्या पुढे आपल्याला 4 काउंट करायचे आहेत. 9, 10, 11, 12. 12 चे 2 कॅरी ओव्हर केला 1. आता 2 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 3 आणि 3 मध्ये मी 4 प्लस करणार आहे म्हणजेच 4, 5, 6, 7. तर आपल्याकडे आले आहेत हे 7 नंबर्स. 1 मध्ये काहीच नाही तर आपण 1 खाली तसाच्या तसा घेतला आहे. म्हणजे आपली अमाउंट झाली नंबर्स झाले टोटल 17,26,494. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करूया. 24,12,636 प्लस 23,19,058. तर क्वेश्चन आम्ही इकडे लिहून घेतला आहे. आपण आता तो सॉल्व करूया. 1 सेकंड इकडे 8 मध्ये आपल्याला 6 बघा प्लस करायचे आहेत. म्हणजे 8 च्या पुढे आपल्याला 6 काउंट करायचे आहेत. तर आपण काउंट करूया 9, 10, 11, 12, 13, 14. 14 चे 4 कॅरी ओव्हर केला 1. 3 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 4. 4 मध्ये 5 प्लस करणार तर येणार आहे 9. म्हणजेच आपण 4 च्या पुढे आपल्याला 5 काउंट करायचे आहेत. 5 काउंट करायचे आहेत. 5, 6, 7, 8, 9. आता 6 मध्ये आपल्याला 0 प्लस केले तर आन्सर मिळणार आहे 6. 2 मध्ये 9 प्लस करणार तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 11. म्हणजेच 9 च्या पुढे आपण काउंट केले 10 आणि 11. 11 चे 1 कॅरी ओव्हर केला 1. 1 प्लस 1 2, 2 प्लस 1 3. तर 4 च्या पुढे आपल्याला 3 काउंट करायचे आहेत. 5, 6, 7 आणि 2 प्लस 2 4. आन्सर आला आहे 47,31,694. क्वेश्चन नंबर 5. 2,654 plus 71,209 plus 5,03,789. म्हणजेच इकडे 3 नंबर आले आहेत. चला आपण सॉल्व करूया. आता बघा 2654 प्लस 71209 प्लस 503789. तर 4 मध्ये आपण 9 प्लस करण्यापेक्षा 9 मध्ये आपण 4 प्लस करूया. त्याहीपेक्षा आपण असं करूया की 9 9 किती झाले 9 आणि 9 झाले 18. 9 2 जा 18. 18 मध्ये आपण 4 प्लस केले तर 19 20 21 22. अशा तऱ्हेने आपल्याला इझी आन्सर मिळाला आहे 22. 22 चे 2 इकडे आणि आपण 2 केले कॅरी ओव्हर.
5 मध्ये 2 प्लस केले तर 6 आणि 7. 7 मध्ये आपण 8 प्लस केले तर आन्सर येणार आहे 7 च्या पुढे आपल्याला 8 काउंट काढायचे आहेत. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 चे 5 कॅरी ओव्हर केला 1. आपण एकदा परत रिपीट करूया. 5 मध्ये 2 प्लस केले तर येणार आहे 7. 7 मध्ये 0 प्लस केला तर येणार आहे 7. 7 मध्ये 8 प्लस केणार आहे तर आन्सर येणार आहे 15. 7 च्या पुढे काउंट करूया. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, म्हणजे 8 आपले झाले. तर 15 चा 5 कॅरी ओव्हर केला 1. आता 6 मध्ये 1 प्लस केले तर येणार आहे 7. 7 मध्ये 2 प्लस केले तर येणार आहे 8 आणि 9. 9 मध्ये 7 प्लस केले तर 9 च्या पुढे आपल्याला 7 काउंट करायचे. 10, 11, 12, 13, 14, 15, 16. म्हणजे 16 चे येणार आहे 6 कॅरी ओव्हर केला 1. 2 मध्ये 1 प्लस केले तर येणार आहे 3. 3 मध्ये 1 प्लस केला तर 4. 4 मध्ये 3 प्लस केले तर 5, 6, 7. 7 मध्ये 0 प्लस केला तर 7 आणि 5 चे 5. आन्सर येणार आहे 5,77,652. क्वेश्चन नंबर 6 आहे 29 प्लस 726 म्हणजे 726 प्लस 51,36,274. ओके, 2929 726 प्लस 51,36,274. तर आपण आता हे सॉल्व करूया. 9 मध्ये 6 प्लस केले तर येतील 15. 9 च्या पुढे आपल्याला 6 काउंट करायचे आहेत. 10, 11, 12, 13, 14, 15. 15 मध्ये आपल्याला हे 4 प्लस केले तर येणार आहेत 19. 15 च्या पुढे 4 येणार आहेत 16, 17, 18, 19. 19 चे येणार आहेत 9 कॅरी ओव्हर केला 1. 2 मध्ये 1 प्लस केला तर 3. 3 मध्ये 2 प्लस केला तर 4 and 5. 5 मध्ये 7 प्लस करूया आपण आता. 5 च्या पुढे येणार आहे 6, 7, 8, 9, 10, 11, 12. म्हणजे येणार आहे 12. 12 चा 2 कॅरी ओव्हर केला 1. 7 मध्ये 1 प्लस केले तर येणार आहे 8. 8 मध्ये 2 प्लस केले तर येणार आहे 10. 10 चा 0 कॅरी ओव्हर केला 1. 6 मध्ये 1 प्लस केला येणार आहे 7. 3 चा 3, 1 चा 1 आणि 5 चा 5. म्हणजेच आन्सर येणार आहे 51,37,029. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे 14,02,649 प्लस 524 प्लस 28,13,749. तर इकडे मी नंबर्स लिहून घेतले आहे. ओके, बघा 1402,649 प्लस 524 प्लस 28,13,749. आता आपण आन्सर सॉल्व करूया. 9 मध्ये 4 प्लस केले तर येणार आहे 13. म्हणजे 9 च्या पुढे आपल्याला 4 काउंट करायचे 10, 11, 12, 13. आणि 13 च्या पुढे आपण परत आपल्याला 9 हे प्लस करायचे आहेत. 13 च्या पुढे येणार आहेत 9, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22. तर 22 चे 2 कॅरी ओव्हर केले 2. 4 मध्ये 2 प्लस केले तर येणार आहे 6. 5 and 6. 6 मध्ये 2 प्लस केले तर येणार आहेत 8. आणि 8 प्लस 4 येणार आहेत 12. 8 च्या पुढे आपण 4 काउंट करूया. 9, 10, 11, 12. म्हणजेच येणार आहे 2. इकडे 1 केला कॅरी ओव्हर. 6 मध्ये 1 प्लस केलं तर येणार आहे 7.
7 मध्ये आपण 5 प्लस करूया. 8, 9, 10, 11, 12. 12 मध्ये आपण 7 परत आपल्याला प्लस करायचे. तर 12 च्या पुढे आपण 7 काउंट करूया. 13, 14, 15, 16, 17, 18 and 19. 19 चे 9 कॅरी ओव्हर केला 1. 2 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 3. 3 प्लस 3 येणार आहे 6. 0 मध्ये 1 प्लस केले येणार आहे 1. आता 8 मध्ये आपण 4 प्लस करूया. 9, 10, 11, 12. 12 चे 2 कॅरी ओव्हर केला 1. 1 आणि 1 झाले 2. 2 आणि 2 आले 4. आन्सर आले 42,16,922. नंबर 8 आहे 23,45,678 प्लस 9,87,654. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 plus 987,654. ओके. तर 8 प्लस 4 9, 10, 11, 12 म्हणजे आले 12 चा 2 कॅरी ओव्हर केला 1. 7 मध्ये 1 प्लस केला 8. 8 मध्ये 5 प्लस केले तर येणार आहेत 9, 10, 11, 12, 13. 13 चा 3 कॅरी ओव्हर केला 1. 6 आणि 6 किती झाले सर्वात आपण ते काउंट करूया. तर 6 आणि 6 झाले 12 किंवा 6 प्लस 6 झाले 12 आणि 12 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 13. 13 चा 3 कॅरी ओव्हर केला 1. 5 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 6. 6 मध्ये 7 प्लस करूया आपण आता. तर 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 चा 3 कॅरी ओव्हर केला 1. 4 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 5. 5 च्या पुढे आपल्याला 8 काउंट करायचे. मग त्यापेक्षा आपण 8 मध्ये आपण 5 काउंट करूया म्हणजे इझी होईल. 8 मध्ये आपण हे 5 4 प्लस 1 5 हे काउंट करूया. 9, 10, 11, 12, 13. 13 चे 3 कॅरी ओव्हर केले 1. आता इकडे आपण आधी करूया. 9 मध्ये हा 1 प्लस करूया तर होणार आहे 10. 10 मध्ये हे 3 प्लस केले तर इझी होणार आहे 13. 13 चा 3 म्हणजेच 10, 11, 12, 13. कॅरी ओव्हर केला 1. 2 मध्ये 1 प्लस केला तर येणार आहे 3. तर आन्सर येणार आहे 33,33,332. क्वेश्चन नंबर 9 आहे 22 प्लस 6,047 प्लस 3,84,527. तर आपण इकडे सर्वात प्रथम 7 आणि 7 प्लस करूया. मग त्यामध्ये 2 ऍड करूया. 7 आणि 7 होणार आहेत 14 किंवा 7 आणि 7 होणार आहेत 14 आणि 14 मध्ये 2 प्लस केले तर होणार आहे 16. 15 आणि 16 किंवा 7 आणि 7 होणार आहेत 14, 14, 15 आणि 16. 16 चे 6 1 कॅरी ओव्हर. 2 मध्ये 1 प्लस केला तर 3. 3 मध्ये 4 प्लस केले तर 7. 3 च्या पुढे आपल्याला 4 काउंट करायचे आहेत. 4, 5, 6, 7. 7 मध्ये आपण 2 प्लस केले तर होणार आहेत 8 आणि 9. आता 0 मध्ये 5 प्लस केले तर येणार आहे 5. 6 मध्ये 4 प्लस केले तर होणार आहे 10. 7, 8, 9, 10. 6 च्या पुढे मी 4 काउंट केले. 10 चे 0 वर घेतला कॅरी ओव्हर 1. 8 मध्ये 1 प्लस केलं तर येणार आहे 9 आणि 3 चा येणार आहे 3. आन्सर येणार आहे 3,90,000 3,90,596. 3,90,596. क्वेश्चन नंबर 10 सॉल्व करूया. 2,345 plus 65,432 plus 76,54,369. तर नंबर इकडे लिहून घेतले आहेत. आपण आता ते ऍड करूया.
5 मध्ये 2 प्लस केले तर येणार आहे 7 आणि 7 मध्ये आपल्याला 9 हे प्लस करायचे, तर आपण 9 च्या पुढे 7 हे काउंट करूया, म्हणजे स्मॉल नंबर 7 असल्याने 9 च्या पुढे येणार आहे 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 चा 6, 1 कॅरी ओव्हर. 4 मध्ये 1 प्लस केला तर 5, 5 मध्ये 3 प्लस केले तर 8, 6, 7, 8. 8 मध्ये आपण 6 प्लस करायचे आहेत, म्हणजे 9, 10, 11, 12, 13, 14. 14 चा 4 कॅरी ओव्हर केला 1. 3 मध्ये 1 प्लस केला तर 4, 4 आणि 4 झाले 8, म्हणजे 5, 6, 7, 8. आणि 8 मध्ये 3 प्लस केले तर झाले 9, 10, 11, म्हणजेच 11 चा 1 इकडे कॅरी केला 1. 2 मध्ये 1 प्लस केले तर येणार आहे 3. 3 मध्ये आपण 5 आता प्लस करूया, म्हणजेच 5 च्या पुढे आपल्याला 3 काउंट करायचे. ह्या मोठ्या नंबर मध्ये हे छोटे नंबर आपण काउंट करूया. तर 5 मध्ये हे 2 प्लस केले तर येणार आहे 7. 7 मध्ये 1 प्लस केले तर येणार आहे 8. आणि हा 8 मध्ये आपण 4 प्लस केले तर येणार आहे 12. 9, 10, 11, 12. 12 चा येणार आहे 2, कॅरी ओव्हर केला 1. आता मी हे परत रिपीट करते एकदा. हा बघा, 1 मध्ये 2 प्लस केलं तर येणार आहे 3. आता 3 मध्ये आपण 5 प्लस करण्यापेक्षा 5 मध्ये आपण 3 प्लस करूया, म्हणजे 6, 7, 8. 8 मध्ये मग आपण 4 प्लस केले तर किती होणार आहे 9, 10, 11, 12, म्हणजे 12 चे 2 कॅरी ओव्हर केला 1. अशा तऱ्हेने इकडे हे 12 आले आहे. आता 6 मध्ये आपण 1 प्लस केले तर होणार आहे 7 आणि 7 च्या पुढे आपण 5 मोजूया. 8, 9, 10, 11, 12. 12 चा 2 कॅरी ओव्हर केला 1. 6 मध्ये 1 प्लस केलं तर येणार आहे 7 आणि 7 चा 7. म्हणजे आन्सर येणार आहे 77,22,146. तर प्रॉब्लेम सेट 8 आपला इथे संपलेला आहे. थँक्स फॉर वॉचिंग मीनाताईचा क्लास.